कोकणच्या ट्रिपचा हा दुसरा भाग आहे आणि छानपैकी मस्त सूर्यास्ताची वेळ होती बीचवरती आणि मी तिथे मस्तपैकी छान नजारा बघत होते आणि चालता चालता माझं ना अचानक लक्ष गेलं. तिथे एक आई आणि तिचा मुलगा त्या मुलासाठी एक घरटं बनवत होते आणि त्या दोघांची जी मेहनत पाहून ना मला एवढं छान वाटलं ना, मला असं वाटलं की खरंच एक आईच सगळ्या मुलांचा हट्ट पूर्ण करू शकते. आणि त्यानंतर वातावरण इतकं सुंदर होतं ना तिथे, इतकं मनमोहक होतं ना सगळ्या गोष्टी. मी तिथे छान बसले आणि हा जो सूर्यास्त आहे याला मी बघत राहिले आणि असं वाटलं, की हा जो समुद्र आहे, अथांग समुद्र हा या आकाशाला भिडलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा जो समुद्र आहे, हा सूर्याला गिळंकृत करणार आहे. आणि तो जो नजारा आहे ना, तो बघण्यामध्ये इतकं छान वाटलं ना आणि मी इथे थोडं सावकाश बसलेच, तोवरच माझा हात आहे ना, हा या इथे जी वाळू आहे समुद्रामधली याच्यावरती गेला आणि थोडंसं क्रिएटिव्ह माइंड असल्यामुळं म्हटलं बसल्या-बसल्या आपण काहीतरी क्रिएटिव्ह करावं. तर तिथे हा एक चेष्टेचा विषय झाला. पण तिथे मग मी पण माझं मस्त नाव कोरलं आणि काही तिथे दृश्य असे होते ना, की हे दृश्य बघून तर मला जुन्या जे पिक्चर होते ना, जुने जे पिक्चर होते, तर त्यामधल्याच काही सीनची तिथे मला आठवण झाली आणि मी मस्त शांतपैकी तिथे बसले आणि हे तर इतकं सुंदर होतं ना, की मी सांगू शकत नाही. खरंच माणसाच्या आयुष्यामध्ये ना, शांती पाहिजे कारण रोज आपलं एवढं धकाधकीचं जीवन असते ना आणि या धकाधकीच्याच जीवनामधून थोडासा का होईना आपण आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे. कारण निसर्ग एवढा सुंदर आहे ना आणि हे अलौकिक अशा गोष्टी आहेत निसर्गामध्ये. आणि ते सगळं झाल्यानंतर ना आम्ही परत आमच्या रिसॉर्टला गेलो आणि हा संध्याकाळचा व्ह्यू होता आमच्या रिसॉर्टचा आणि मी जसं आधी सांगितलं होतं, की बाजूलाच एक मस्त अशी छोटीशी नदी अ, आधी मला असं वाटलं, की तो एक छोटा झरणा आहे, पण ती नदी होती, असं आम्हाला रिसॉर्टचे जे मालिक होते त्यांनी सांगितलं आणि तिथे मग थोडा जेवणाचा आस्वाद घेतला. छान सोलकढी कोकणमध्ये जाऊ आणि सोलकढी पिऊ नये असं होणार नाही. तर असा हा आजचा दुसरा दिवस गेला